नमो पार्वती पते. सकाळ सकाळी गोमाताचं दर्शन घेऊन आम्ही आमचा पुढील प्रवास चालू केला. एकवीर आईचे दर्शन घेऊन आम्ही पुढील प्रवास आमचा चालू केला. जवळपास कारल्याच्या डोंगराला वळसा मारून आम्ही आता निघालोय पुढे राजमाचीकडे. कारल्याच्या डोंगराच्या पाठीमागच्या साईडून मार्ग आता चाललेली आहे. कारल्याच्या डोंगराला वळसा मारून आल्यानंतर इथे रेडेवाडी नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये आम्ही आता भेळ बनवत आहे. तर तुम्ही बघू शकता मंडळी. आपल्याला इकडून आता राजमाचीकडे जाणार आहोत आपण वरती. मस्त भेळ खाऊन झाल्यानंतर आता आम्ही निघालोय. जेवरेवाडी गाव ओलांडल्यानंतर आपल्याला पूर्णपणे घनदाट जंगलामधून जायचं आहे राजमाचीकडे. तर खूप मोठं जंगल आहे आणि या ठिकाणी पाण्याचा कोणताही स्रोत मिळणार नाही आहे आपल्याला. पूर्णपणे एकेरी वाट आहे आणि त्यामुळे खूप गर्दी झाली होती आणि धारकरी एकामागोमाग वरती चालत निघाले होते. तर तुम्ही बघू शकता थोडा वेळ चालल्यानंतर आपण वरती आलो थोडे. हा बघा एकवीर आईचा डोंगर आणि इकडूनच आपण आलो आहे. तुम्ही बघू शकता वरती पठारावरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप गर्दी झाली होती. चला सिंगल लाईन. दोन्ही बाजूला खूप मोठी दरी आहे आणि त्यात ही एकेरी वाट, त्यामुळे थोडीशी गर्दी झाली होती.
आमची बाबुली गड सेट करून आली बाबुली. थोडा वेळ थांबून जेवण करून झाल्यानंतर आम्ही आता निघालो आमच्या परत प्रवासाला. दिवसभर जंगलामध्ये चालल्यानंतर जवळपास खूप वरती आल्यानंतर आम्हाला एक पाण्याची विहीर बघायला मिळाली. इथूनच आम्ही प्यायला पाणी घेतले आणि पुढील प्रवास चालू केला. खूप चालल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप अंधार झाला होता, तरी पण आम्ही खूप मोठ्या जंगलामध्येच होतो. मला वाटते जवळपास पूर्ण रात्र पण आम्हाला जंगलामध्येच घालवावी लागेल. तर गडकोट मोहिमेचा आजचा दुसरा दिवस आहे. तर पुढे एकेरी मार्ग असल्यामुळे आज आमची मोहीम इकडे खोळंबलोय. आता सध्या तरी आम्ही इथे 500-700 जण आहोत या रांगेत. तर तसेच जर तुम्ही पाठी बघाल, दादा जरा दाखवा तिकडे पाठी, फ्लॅश दिसत असेल तुम्हाला. खूप असतील, अजूनही अंदाज नाही आम्हाला अजून किती माणसं मागे आहेत. तर विचार करा की हे असं जगणं हे कुठे जगायला मिळत नाही. तुम्ही किती गड फिरा, किती किल्ले फिरा, पण जे मोहिमेत आल्यावर जगायला मिळतं त्याचा अनुभवच वेगळा आहे. इकडे आपण आता पुढे आपले हे स्वतः 2 मोहिमा चुकवून आता 3ऱ्या मोहिमा झाल्या ते सांगत नाही. आणि ही माझी 5वी मोहीम आहे आतापर्यंतची. 2018ला माझी पहिली मोहीम होती. येणार हा ते वचन इथून घ्या. पुढे मी दर मोहिमेला येणार. हा, जर वेळे प्रसंगी काही अडीअडचणी आल्या तर नाही लग्न जोडून आहो येऊ इकडे मोहिमेला. लग्नाची तारीख ढकलू पुढे मोहिमेसाठी. आमचे दादा बसलेत तिकडे. अभि दादा, बोला ना. अभि दादा काय अभि दादा सांगा जरा काहीतरी मोहिमेबद्दल माहिती द्या. सांगा काहीतरी. आता एकेरी मार्ग काय असतो तो मला सांगा. एकेरी मार्ग म्हणजे ज्या मार्गाने फक्त एका वेळेला एकच रांग अशी जाऊ शकते. तिकडे तुम्ही 2-3 अशा जोड्या बनून नाही जाऊ शकत. जर तसे गेलात तर त्यांच्यामुळे पाठच्यांना त्रास, म्हणजे पाठचे पूर्ण खोळंबून जाणार आणि शिवाशराब देणार. कचोऱ्या कोणत्या कचोऱ्या? काय बघतो ते सांगा मोहिमेत. आपण पुढे करूया. बराच वेळ झाला आम्ही त्या लाईन मध्ये उभे आहे. खूप इकडे स्टक झालेलं आहे. एकेरी मार्ग असल्यामुळे इकडे खूप गर्दी आहे आणि साईडला एका साईडला दरी आहे. खूप गर्दी आहे. त्याला तुम्हाला काय वाटतं काय होईल? रात्र इकडेच तुम्ही बघू शकता. आम्हाला दाखवतो खाली काय दिसणार नाही आता. जय शिवराय. तर मगाशी आम्ही जी व्हिडिओ काढलेली ती 8:30 वाजताची होती आणि आता वाजलेत रात्रीचे 1:30. तर अंतर आम्ही एवढं मोठं कापलंय की 10 पावले येऊन आम्ही इथे बसलोय. आता अजून 3 किलोमीटर चालायचं आहे. 3 किलोमीटर गाव आहे, तिकडे मुक्काम आहे. आमचा ध्वज गेला आता राजमाची गडावर. उद्या तो तिकडनं हलणार आणि परत याच वाटेने कर्जतला मार्ग लागणार भिवगडावर. तर आजचा मुक्काम वाटतं इथे ठोकावं लागेल. काय म्हणता दारकऱ्यांनो, इथे चौकायचा का?
किलोमीटरची दरी आहे, 3 किलोमीटर वरती दरी आहे, रिस्क घ्यायची नाही. चला आता मनस्थिती मुक्काम अशी आहे तर ठोकायचा. एक म्हणतात ना एक ऊर्जा जागृत करूया. नमो पार्वती पते हर हर महादेव. रात्री जंगल उतरून आम्ही तिकडेच मुक्काम केला आणि सकाळ झाल्यानंतर आता आम्ही निघालोय परत राजमाचीकडे. थोडा वेळ चालत आल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्याला जो समोर दिसतोय तो श्रीवर्धन गड आहे. तर त्याच्या पलीकडेच राजमाची आहे आणि त्याच्या साईडलाच जवळपास थोड्या अंतरावरती मनोरंजन गड आहे. वाटेवरून जात असताना आपल्याला गणपतीरायाचे व मारुतीरायाचे एक मंदिर दिसते. आपण आता दर्शन घेऊन आपला पुढील प्रवास चालू करू. मारुतीचं मंदिर आहे, कोणाला दर्शन घ्यायचं असलं तर घ्या. जय श्रीराम. मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही आलो आता राजमाचीच्या एकदम पायथ्याला आणि निघालो आता भीमगड पे. भीमगड इथून अजून मला वाटते जवळपास 30 ते 35 किलोमीटरच्या अंतरावरती. आज आम्ही इकडेच मुक्काम केला होता राजमातीच्या पायथ्याला. चला तर मग तुम्ही सबस्क्राईब करा आणि चॅनलला फॉलो करा. चला. समोर दिसणाऱ्या या डोंगराच्या पाठीमागून आपण आलो आहोत. काल रात्री आपण याच जंगलामध्ये होतो. तुम्ही श्रीवर्धन किल्ल्याची तटबंदी बघू शकता, एकदम भक्कम अशी आहे. हा आहे तो श्रीवर्धन किल्ला. त्याच्यात जरा पुढे गेल्यानंतर तो आहे तो मनोरंजन आणि या दोन्हीच्या मध्ये जी आहे ती राजमाची. आपण आता तिकडेच आलो. आपण आता मनोरंजन किल्ल्याच्या पायथ्याला एक गाव आहे त्या गावात आलो आहे. इकडूनच कोंढाणे येण्यासाठी रोड जातो. देवीला बोकडाचा नैवेद्य देशासाठी जगायचं देशासाठी जगायचं युवानं सांगावा धाडलाय देवी नवसाला पावली
रामाचं राज्य आलं र रावणाची मस्ती जिरली र शिवबाचं राज्य आलं र देशासाठी जगायचं र देशासाठी जगायचं र शिवानं सांगावा धाडलाय र वेळ पडली तर मारायचं र धर्मासाठी झुंजायचं र वेळ पडली तर मारायचं र धर्मासाठी झुंजायचं र तिथे अंबर डोले डोले रे 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 डोले पैर मिलाती चली रे सेना चली रे सेना ट्रेन मिलाती चली रे सेना चली रे सेना शेर शिवाजी की चली रे सेना चली रे सेना शेर शिवाजी की चली रे सेना चली रे सेना शेर समाजी की चली रे सेना चली रे सेना शेर समाजी की चली रे सेना चली रे सेना अब्दुल्ला बोले पहाड़ के चूहे अब्दुल्ला बोले पहाड़ के चूहे आजा मिलने बोले पहला के बाहे शिवा उसको फाड़े शिवा उसको फाड़े शिवा उसको तोड़े शिवा उसको तोड़े फाड़े रे फाड़े फाड़े रे फाड़े फाड़े रे फाड़े फाड़े रे फाड़े तोड़े रे तोड़े तोड़े रे तोड़े तोड़े रे तोड़े तोड़े रे तोड़े पैर मिलाती चली रे सेना चली रे सेना पैर मिलाती चली रे सेना चली रे सेना शेर शिवाजी की चली रे सेना चली रे सेना शेर शिवाजी की चली रे सेना चली रे सेना शेर संभाजी की चली रे सेना चली रे सेना शेर संभाजी की चली रे सेना चली रे सेना भिड़े गुरुजी की चली रे सेना चली रे सेना भिड़े गुरुजी की चली रे सेना चली रे सेना श्री श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय खूप वर्षातून आपले जुने धारकरी दिसले. घाणवड या गावातले असलेले हे धारकरी बघा तुम्ही, खूप दिवसानंतर आमची भेट झाली मोहिमेमध्ये. तर घेतला तर यांना भेटून खूप भारी वाटलं. सॅमसंगचा वाला गेला खाली. छोटासा फोटोशूट झाल्यानंतर आम्ही आता निघालो आहोत. भंडाऱ्याचा शेवटचा भाताचा टोप ठेव. हा जर नाही भेटला आमच्या विभागात चांगली. बघा ना थांबा तिकडे थांबा. चला 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 पुढे चालत राहा. जय सियाराम जय सियाराम. एकच मिनिट. हो आम्ही आलो. पाणी पण नाही घेऊ शकत. एकच
सर्व धारकरी लाईन सोडून बरं पडताय. पाडावी भेट धामा पोचा अरे एक लेवल आहे ना त्या लेवलच्या खाली पाणी कधीच जात तो व्हिडिओ क्रिएटर छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. माता की जय. हिंदू धर्म की जय. गो माता की जय. हर हर महादेव. भवानी जय शिवाजी जय. भवानी जय. मागे उरे आम्ही तुलाच देव मानतो. धर्म तूच मोक्ष एक जाणतो तूच धर्म तूच मोक्ष एक जाणतो राखतो महान आमची परंपरा राखतो महान आमची परंपरा रक्त सिंधू पवित्र सुंदरा. आपल्या उजव्या बाजूला खूप मोठी दरी आहे आणि या दरीतूनच आपल्याला खाली जायचं आहे भंडाराकडे. तिकडे आपला भंडारा आहे आणि भंडारापासून आपल्याला भीमगडकडे जायचं आहे. अरे हे येणारच हे नाही काही वेळ चालल्यानंतर पूर्णपणे खूप अंधार झाला होता आणि त्या अंधारात आम्ही वाट काढत खाली निघालो होतो. जंगलातून खाली आलो, भंडारा वगैरे घेतला आणि त्यानंतर आम्ही निघालो भीमगडकडे. कारण इथून भंडाऱ्यापासून भीमगडचा पल्ला जास्त होता आणि तो आम्हाला रात्रीच कवर करायचा होता, कारण दुसऱ्या दिवशी आपला निरोप समारंभ होणार होता.